याच्या बॅटचा लिलाव देखील सुरू आहे. सायंकाळच्या शेवटच्या चेंडू पर्यंत त्याचा लिलाव सुरू राहणार आहे. मान्यवरांचं आगमन झालंय. स्वागत आहे सर्वांचं. व्हेरी गुड मॉर्निंग अँड ब्युटिफुल एनर्जेटिक मॉर्निंग. अँड टुडे इज द फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. वी विल बिकम अ चॅम्पियन. कोण उचलणार ट्रॉफी? वी विल हॅव टू वेट टिल ब्युटिफुल इनिंग. दाखवा ना कॉमेंट्री बॉक्स. नंतर चेहरा उतरतो आमचा. बस मी करते एक नंतर स्टार्ट करते. बॅटिंग कोण करणार आहे? हॅलो हॅलो चेक. चला या तर शेवटची सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर लकी ड्रॉ केला जाईल 8 संघांमध्ये, ज्याच्यामध्ये जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर, संदेश गोंधळी आणि किशोर पाटील आपण मंचावर या. महेश स्पोर्ट्स शेलगर, अनिकेत कोळी, सचिन शेडगरत आपण सुद्धा स्टेजवर या. श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, कॅप्टन मारुदास म्हात्रे, टीम ओनर मनोज नाईक आपण सुद्धा मंचावर येऊन राहा. त्यानंतर वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी, कॅप्टन प्रतीक पाटील आणि ओनर सोमनाथ शेठ म्हात्रे, भास्कर शेठ गरत आपण सुद्धा मंचावर या. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, कॅप्टन मनोज भगत आणि ओनर शैलेश भगत आणि आपण मंचावर या. आणि नुकताच जिंकलेला गव्हाण योद्धाच कॅप्टन सिद्धेश कोळी आणि टीम ओनर आपण मंचावर या. आणि खारकोपर किंग्स सुधीर शेठ ठाकूर, प्रतीक पाटील, सगळ्यात जे क्वालिफाय होणार आहेत 8 संघ. आतापर्यंत 7 संघ आपल्याला सापडलेत. 7ही टीमच्या टीम ओनर्स आणि टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण या लकी ड्रॉ करणार आहोत. आणि जे कॅप्टन ओनर असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये नसतील तरी सुद्धा त्यांच्या विना हा लकी ड्रॉ केला जाईल. आणि त्यानंतर मात्र सुपर 8मध्ये कशा पद्धतीनं संघ खेळतील त्याच्या जोड्या लावल्या जातील. फक्त 8वा सामना 8वा संघ कोणता आहे आणि त्यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. चला, शेवटचा सामना असणार आहे तो सुपर 8 क्वालिफायसाठी. आतापर्यंत 7 संघ आपल्याला मिळालेत आणि दीपक पाटील सरांनी सांगितलं की लॉर्ड्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. घाटकोपर संघ, माफ करा, खारकोपर संघ, शेलगर संघ, बामणडोंगरी ब्लास्टर, बामणडोंगरी, त्यानंतर कोंबडभुजा आणि गव्हाण योद्धा आणि खारकोपर किंग्स. मान्यवरांचं आगमन, स्वागत आहे. किशोर पाटील साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग. चला, सामन्याकडे म्हणणार आहोत. शेवटचा सामना सुपर 8चा, सुपर 8 क्वालिफायसाठी सुपर ओव्हरचा सामना आपण पाहणार आहोत. मीरा स्पोर्ट्स मोराबे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले निलेश जावळे संघाला फलंदाजीसाठी. 6 चेंडूचा सामना सुपर ओव्हर. सायकला फलंदाज सज्ज. प्रसाद गरज, कल्पेश ठाकूर गोलंदाजीमध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले धावा चेस झालेले 2 सामन्यामध्ये, कारण धावा 10च्या अधिक होत्या. पहिला चेंडू खेचलाय, फटका लोगाच्या डोक्यावरनं. सुपर बॅटिंग, सुपर ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवत असताना पहिला षटकार. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली सुपर ओव्हरची, पहिला चेंडू खणखण षटकार ठोकलाय फलंदाज प्रसाद घरतनं. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. समोर ठेवला चेंडू, ओरपी चेंडू, योग्य उत्तर दिले मैदानावरती आणि खणखणी षटकार, खणखणी सुरुवात. गोलंदाज सच्च स्पिन केलाय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट उचलून दिलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून एक षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले आणि या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत मैदानावरती. टॉस जिंकून मीरा स्पोर्ट मोरावे संघाला आता पश्चाताप झाला असेल क्षेत्ररक्षण घेऊन, कारण जावळे संघानं दमदार सुरुवात केली. लिलेशिलेबाण जावळे संघ इन ॲक्शन मध्ये 12 धावा. आज उलवे नोड प्रीमियर लीगला आपण निरोप देणार आहोत. मनोभावे 4 दिवस क्रिकेटचा प्रवास शेवटच्या टप्प्यात. 16 संघांचा सहभाग. सर्व संघ मालकांचे, संघ नायकांचे आणि सर्व खेळाडूंचे ज्याने आम्हाला सहकार्य केलं, मनापासून आभार. प्रेक्षकांना आम्हाला उदंड प्रतिसाद दिला, त्यांचे देखील मनापासून आभार. सर्व कमिटी मेंबर ज्यांनी स्पर्धा योजना, त्यांची प्लॅनिंग आणि त्यांच्या माध्यमातून आयोजन आपण पाहतोय, त्यांचे देखील मनापासून आभार. सर्व कॉमेंटेटर, सर्व स्कोरर, सर्व पंच कमिटी, पीटीसी लाईव्ह यांचे देखील आभार.
आणि डीजे मास्टर यांचे देखील मनापासून आभार. रोशन म्हात्रे यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे. चेंडू टप्पामध्ये थोडासा खाली राहिलाय. फलंदाजाला बीट केलं, वेल लेफ्ट. चेंडू सोडून दिला फलंदाजानं. मला कळलं नाहीये का चेंडू लेफ्ट केला, याचं कारण होतं चेंडू टप्पांतर खाली आला होता. गुड बॅटिंग फ्रॉम द प्रसाद घरात. 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धाबा. पुन्हा एकदा बीट केलंय. सुपर कमबॅक. काय गोलंदाजी कल्पेश ठाकूर दाखवत असताना कल्पेशला कळलंय की या गोलंदाजीचा वीक पॉइंट काय आणि त्याचा स्ट्रॉंग झोन काय हे त्याला आता कळलंय मैदानावरती. सुंदर कमबॅक. 2 चेंडू 2 षटकार, नंतरचे 2 डॉट. ऑन साइडला खेचलाय फटका. या फलंदाज तुम्ही शांत ठेवू शकत नाही जास्त वेळ. अजून एक मोठा फटका, दमदार षटकार. 18 धावा 10 फलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडू षटकार. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. म्हणजे कान मारणार तर षटकार चौकार, सिंगल डबल घेणार नाहीये हे सांगत असताना फलंदाज. व्हॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द स्ट्रोक. सच अ ग्रेट बॅटिंग. दुसरा षटकार स्कोर ऑफ द विकेट भिरकावून दिलाय आणि जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी करत असताना प्रसाद घरात. व्हॉट अ फॅबुलस बॅटिंग अटॅक. चेहऱ्यावरती तेज बघा, स्मित हास्य बघा. कल्पेशची गोलंदाजी खराब नाहीये. पहिला चेंडू खराब होता, ओव्हरपिच होता, नंतर मात्र चांगले चेंडू टेकलेत. यास फलंदाज बाद. 18 धावा 19 धावांची गरज. चला यानंतर आपण ड्रॉ करा. सुपर 8 साठी एक संघ आपल्याला प्रलंबित आहे, तो म्हणजे मीरा स्पोर्ट्स मोराबे की निलेश 11 जावळे. यासाठी यस दीपक सर. सन्मान्य उत्तमजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. उल्बे नोट प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत. आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. आज ही संपूर्ण स्टेज आहे ना, आज भरून दिसेल तुम्हाला. कारण आपण नेहमी म्हणतो झाडांना शोभा पाना फुलांची, आकाशाला शोभा चांदण्यांची आणि व्यासपीठात शोभा आमच्या मान्यवरांची. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. ब्युटिफुल ट्रॉफी, चांदीची चमचमणे ट्रॉफी आज कोण उचलून जाणार याचे उत्तर आपल्याला मिळणार आहे सायंकाळच्या रम्य सायंकाळामध्ये. वाजलेत ते 11:10. सुपर 8चे प्रत्येक सामने 4 षटकांची रचल्याची नोंद घ्या आपण. स्कॉट मध्ये बघा एक छोटू तुम्हाला पाहायला मिळतोय. छोटासा मुलगा आहे पनामा कॅप घालून. प्रणय त्याचं नाव सांगशील तर बरं पडेल. चला 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलमेची पाचारण करूया आपण. मीरा स्पोर्ट मोराबे संघाला सामना जिंकण्यासाठी आपलं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी या उल्बे प्रीमियर लीग नोडमध्ये त्यांना 19 धावा कुटायच्या आहेत. कठीण आहे मात्र पुन्हा एकदा मागच्या 3 सामन्यामध्ये धावा चेस झालेले आहेत सुपर ओव्हरमध्ये. अमर पाटील, अमर कडू, सचिन दादा, संपूर्ण टीम आमचे नायक असतील. सर्वांचं मनापासून स्वागत. ही संपूर्ण टीम आहे आमच्या समोर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय यशाच्या शिखरावरती. मागच्या 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा 6व्या पर्वामध्ये प्रेक्षकांचं मात्र मन जिंकते. उल्वा नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून या परिसरातील खेळून एक चांगलं व्यासपीठ, त्यांचा क्रिकेटचा दर्जा आणि त्यांचं क्रिकेट विकसित होण्यासाठी संकल्पना आपण पाहतोय मागच्या 5 वर्षामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना संपल्यानंतर सुपर 8चा ड्रॉ केला जाईल. नंतर मात्र खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. 19 धावा कुटायच्या आहेत 6 चेंडूमध्ये, ते मात्र मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला. निलेश 11 जावले संघानं 3 षटकार मारलेत, 18 धावा कुठल्यात, 19 धावांची गरज आहे. तो कुठे गेला? शिवकर आला नाही. कुठं आलाय? काय करू? काल पण त्याला मी बोलवलं आणि ग्रुपवर पण टाकलं त्याने मेसेज तो उद्या कितीला पोहोचायचं साडेनऊ लागलाय तरी पत्ता नाही. तर हा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय सर्वांचं. आमचे समेत आहेत प्रणय, आमचे उत्कृष्ट स्कोरर. स्वागत आहे प्रणय, तुझं देखील व्हेरी गुड जॉब. ही उल्वा प्रीमियर लीग ज्यांच्या लेखणीतनं सजली नटली आणि आपल्या प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली असे आमचे प्रणय, एक उत्कृष्ट गुणलेखक. स्वागत आहे प्रणय, व्हेरी गुड जॉब, प्राऊड ऑफ यू. हा बघा 6 विंडोमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. म्हणजे PTCनं 6 कॅमेरा लावलेल्या स्पर्धेमध्ये हा देखील एक आविष्कार आहे उल्वा नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. क्लॅरिटी विथ क्वालिटी
आणि जेव्हा हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासमोर तुम्ही येता ना तेव्हा तुम्हाला नीट अँड क्लीन क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. स्वागत आहे सर्वांचं. चला थँक्यू PTC. ना बॅक टू क्रिकेट. 19 धावा कुठायच्या सुपर 8 क्वालिफायसाठी शेवटचा सामना आपण एन्जॉय करतो. आतापर्यंत खूप चांगले सामने पाहिले असेल आपण क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना. आणि लाईव्ह ऑक्शन यस 11 फॉर गुड कॉज ते आपल्या ऋषी नाईक यांची ती बॅट आहे. ज्या बॅटनं त्यानं आयुष्य घडवलं, ज्या बॅटनं त्याला नाव दिलं, ज्या बॅटवर त्यांनी भरपूर प्रेम केलं, ती बॅट आज मात्र लिलावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला आपण वळणार आहोत सामन्याकडं. शेवटचा चेंडू या उलवा प्रीमियर लीगचा फेकेपर्यंत त्याची बोली लावू शकता तुम्ही. चला पंचांचा इशारा होते. ग्रीन सिग्नल येतोय आम्हाला. 19चं टार्गेट आहे पंच. प्लेयर आता कसं कळणार. हा क्या बात आहे. साहेबांचं आगमन झालंय. अमरदादा बघ काय एक्झॅक्टली पंचाने का हवंय. सुदेश ठाकूर यांचं ATM ओपन झालंय. 5,000चं पारितोषिक लावले सुदेश ठाकूर यांना. या परिसरात एक चांगलं व्यक्तिमत्व आहे ते. यस ऋषी. येस 5,000 सुदेश ठाकूर यांना या बॅटसाठी लावलेत. ICC रूल्स प्रमाणे जेवढे प्लेयर्स कमी आहेत ते सर्कलमध्ये प्लेयर्स कमी होतील आणि बाहेर सर्कलमधले प्लेयर्स कमी. बाहेर 5 फिल्डर लावू शकता तुम्ही. बाहेर 5 फिल्डर लावू शकता. सर्कलमध्ये प्लेयर्स कमी ठेवायचे. ICC रूल्स आहेत. नवीन नियमाप्रमाणे तसं आहे. थँक्यू ऋषी. थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. द बॅक टू क्रिकेट. चला 19 धावा कुठायच्या आहेत. सुदेश ठाकूर यांनी या बॅटसाठी 5,000 रुपयाचं लिलावमध्ये ऑप्शनमध्ये बोली लावलेली आहे. स्वागत करू त्यांचं आपण. चला या सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाज सज्ज होते आमचा व्यासपीठ. आदित्य भगतकडे भविष्य दिले स्पर्धेचं आणि प्रवीण ठाकूर असणारे स्ट्राईकला. त्याला साथ देईल तो ऋषभ ठाकूर आणि तिसरा फलंदाज असणारे कल्पेश ठाकूर. तिन्ही ठाकूर परिवार. पहिला चेंडू कट केला. बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवला. चेंडू निघून जातोय. यावेळी कव्हर पॉईंटच्या डोक्यामध्ये सीमा पलीकडं पहिलाच दणदणीत चौकार. टीट फॉर टॅट उत्तर दिलंय मैदानावरती. जेव्हा सुरुवात झाली फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडू षटकार मारतो लोंगाच्या डोक्यावरनं. मध्ये पहिल्या चेंडू चौकार मारून डीप कव्हर मध्ये चेंडू निघून गेलाय. चौकारासाठी सुरुवात दमदार आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. आता धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 5 आणि गरज असणार आहे ती 15 धावांची. 5 चेंडू 15 धावा. सुरुवात दमदार. मजा येईल सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू स्टेअर केला. चेंडूला समोर खेळलाय स्क्रीनचा एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ. लॉंग ऑफला चांगला बॅकअप होते. ओ वॉट अ थ्रो. गुड थ्रो. एक्झॅक्टली ऑन द स्टंप. एकच धाव मिळणार. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 14 धावांची. किती फास्ट क्रिकेट खेळलं आपण आज. सुपर ओव्हरचे सामने आपण खेळवतोय. फास्ट क्रिकेट चाललंय मैदानावरती आज. मध्ये तेवढाच दर्जा देखील उंचावलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे चेंडू आता 4 आणि गरज 14 धावांची. 19 धावा कुठायच्या होत्या. मागच्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू आणि फसवलं देखील फलंदाजाला. मात्र यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि 1 धाव मिळणार. समीकरण पुन्हा राहिलंय ते 3 चेंडू आणि 13 धावांचं. मागच्या सामन्यात देखील समीकरण होतं 3-13चं समीकरण. नंतर 2-13 होतं. नंतर 1-13 राहिलं होतं. आता 3-13चं समीकरण. जो जिंकणार तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार. जो हारणार त्याला मात्र सामना जिव्हारी लागणार. कारण हा पराभव जिव्हारी असणार आहे. कारण क्वालिफाय सामना आपण खेळतोय. पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल 365 दिवस. कट केलाय चेंडूला. 1च धाव मिळणार. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार. ऍब्सोल्युटली नो डाऊट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धाबा बेगानं पूर्ण करत असताना यस पंचाने सांगितलंय. तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. समीकरण होतं 3 चेंडू 13 धाबा. आता या चेंडूत किती धाबा आल्यात हे ठरवेल आणि त्यानंतर तुम्हाला इक्वेशन पोहोचवलं जाईल. यस उल्बे नोड प्रीमियर लीग चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने प्रकाश जोहता राहणारी स्पर्धा. द मच वेटेड टुर्नामेंट. बहुप्रतिक्षित आणि नेहमी बहुचर्चित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. उल्बे नोडचं क्रिकेट किती विकसित झालंय. त्यांचा दर्जा किती उंचावलाय मागच्या काही वर्षामध्ये. 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशामध्ये आपण पाहिलं असेल आणि 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये. फलंदाज बाद. यस थँक्यू. फलंदाज बाद. 2 चेंडू 12 धावांची गरज. 2-12 2 षटकारांची गरज आहे. चला फलंदाज शेवटची जोडी कल्पेश ठाकूर येणार.
इन ॲट नंबर 3 वरती ऑन द लाईन. थँक्यू. ऑन द लाईन होता फलंदाज एक्झॅक्टली. पण त्याची कामगिरी चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. भले प्रेशर होतं पंचांवरती, कारण वेळच भेटला नाही त्यांना देखील रिलॅक्स होण्यासाठी. चला, आमचे प्रणय देखील श्वास घेत नाहीये, जागेवरच जेवतात ते. व्हेरी गुड जॉब प्रणय, प्राऊड ऑफ यू. हो, जागेवरच, उठायला देखील वेळ भेटत नाहीये. येस नाईक साहेब बोला. येस नाईक साहेबांकडे जर कल्पेशला 2 षटकार मारले तर 2000, हरकत नाहीये. चला, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. त्यानंतर सुपर 8चा ड्रॉ केला जाईल. नंतर तुमच्यापर्यंत पोहोचले ते सामने कसे असणार, दीपक पाटील सर संपूर्ण जबाबदारी स्वीकारतील. चला, 2 चेंडू 12 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूतील षटकार आला ना तर विषय संपला, मजा येईल. बघायचे 2 चेंडू 12 धावा. जर या चेंडूतील सिंगल डबल आले तरी विषय संपणार. मध्ये जर षटकार आला ना तर तुमच्या डोक्याला सुन्न करणारा सामना. बघायचे 2 चेंडू 12 धावा. असे सामने मी भरपूर वेळा एन्जॉय केलेत. मागच्या आमच्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये मागच्या 16 वर्षामध्ये आम्ही असे भरपूर सामने पाहिले आहेत. 2 चेंडू गरज आहे ती 12 धावांची. 12 वाजायला वेळ आहे, 11 वाजून 20 मिनिटं झालीत. मध्ये बघायचे कोणता संघ जिंकणार. फार महत्वाचा चेंडू आहे, चुकू नका, कारण हा चेंडू भरपूर काही सांगून जाईल सामन्यामध्ये. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. जर षटकार आला तर मात्र मजा येईल सामन्यामध्ये, आणि जर सिंगल डबल चौकार जरी आला तरी फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 चेंडू 12 धावा. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. सुपर ओव्हरचा चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. लवली शॉट, झेंडूला भिरकावून दिलाय, मात्र मिस टायमिंग. फलंदाज बघायचं, पंचाच्या इशाऱ्याची मी वाट पाहणार आहोत. इट्स अ क्रिटिकल सिच्युएशन आणि फलंदाज बाद. यस, दीपक सरांकडे आपण वळणार आहोत. अभिनंदन संघ निलेश 11 जावले संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालात. खूप खूप अभिनंदन. चला, दीपक सरांना विनंती करूया आपण. चला, 8ही संघांचे कॅप्टन आणि ओनर आपण या. सगळ्या 8 संघांचे कॅप्टन आणि ओनर. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर, महेश स्पोर्ट्स शेलगर, श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी, विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, गबाड योद्धाज, खारकोपर किंग्स आणि निलेश 11 जावळे. हॅलो. तर या ठिकाणी सन्मान केला होता आदरणीय उत्तमजी म्हात्रे साहेबांचा. सन्माननीय उत्तमजी म्हात्रे साहेबांना आम्ही सन्मानित करत आहोत. उल्वानोड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक उत्तमजी म्हात्रे साहेबांचा